सावधान, तुमचा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, फक्त तेल तूप किंवा फॅट बंद केल्याने कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होत नाही. त्यासाठी अनेक लोक झिरो ऑइल मध्ये स्वयंपाक करतात, तरी रिपोर्ट मध्ये कोलेस्ट्रॉल जास्त येते. कारण काय असेल? कारण आपल्या शरीरातील 80% कोलेस्ट्रॉल हे लिव्हर स्वतः तयार करतं. खाण्यातून तर फक्त 20% कोलेस्ट्रॉल वाढतं. म्हणजे खरा प्रॉब्लेम फक्त आहार नाही, तर त्या सवयी आहेत ज्या लिव्हरला सतत डॅमेज करतात आणि एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचं असेल तर आधी काही चुका थांबवल्या पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली चूक म्हणजे जास्त साखर किंवा रिफाइंड पदार्थ, त्यामध्ये मिठाई, बेकरी आयटम, डेझर्ट, मैदा, रिफाइंड ऑइल आणि ट्रान्स फॅट हे सगळं लिव्हरला ट्रिगर करतात आणि एलडीएल वाढवतात. दुसरी चूक म्हणजे अपुरी झोप. रोज 7 ते 8 तासाची क्वालिटी झोप नसेल तर शरीरात कॉर्टिसॉल वाढतं आणि त्याचा थेट परिणाम कोलेस्ट्रॉल होतो. आणि तिसरी चूक म्हणजे सतत तणावात राहणं. जास्त तणावामुळे लिव्हर सतर्क अवस्थेत जाते आणि गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल तयार करू लागतं. चौथी चूक म्हणजे व्यायामाचा अभाव. एक्सरसाइज नसेल तर इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं आणि खराब कोलेस्ट्रॉल जास्त तयार होतं. पाचवी चूक म्हणजे कमी पाणी पिणं. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन नीट व्हायला हवं, त्यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असाल, औषधावर पूर्णपणे अवलंबून न राहता ते योग्य पद्धतीने कमी करायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल बदलायला हवी. त्यासाठी हेल्दी खाणं, पूर्णपणे झोप घेणं, कमी तणाव आणि नियमित हालचाल आणि नियमित एक्सरसाइज हेच खरे उपाय आहे. आणि अशा सोप्या आणि उपयोगी हेल्थ टिप्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.